नमस्कार मंडळी. मंडळी, आपण सुरू केलेली ही राशी आणि नक्षत्र यांच्या संपूर्ण व सखोल माहितीच्या मालिकेतली हा 9वा भाग आहे. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत राशी चक्रातल्या 9व्या राशीची, म्हणजेच धनु राशीची. काय आहे या राशीचं गुणवैशिष्ट्य, स्वभाव, कार्यक्षेत्र, आरोग्य, तसेच या राशीमध्ये येणाऱ्या सर्व नक्षत्रांची सुद्धा अशीच सखोल माहिती आपण करून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग माहिती करून घेऊया धनु राशीच्या संपूर्ण गुणवैशिष्ट्याची. धनु राशी ही राशी चक्रातली 9वी राशी असून अग्नितत्वाची क्षत्रिय वर्णाची राशी आहे. या राशीचा स्वामी ग्रह गुरु. या गुरुग्रहाचा अंमल या राशीवर असल्यामुळेच शैक्षणिक विषयाच्या बाबतीत अत्यंत आस्था, आवड असणारी ही धनुराशी आहे. यामुळे नेहमीच उच्च शिक्षण घेण्याकडे या मंडळींचा कल आपल्याला जास्त आढळतो. मोठ्या आणि उच्च पदावर काम करण्यासाठी उच्च शिक्षण महत्वाचं असतं आणि तेच त्यांचं ध्येय सुद्धा असतं. स्वतःच्या अभ्यासाने, मेहनतीने आणि कठोर परिश्रमाने आहे त्यापेक्षा मोठ्या स्थानावर, पदावर, अवस्थेवर जायला, कार्यरत व्हायला यांना मनापासून आवडतं. किंबहुना हेच यांच्या आयुष्याचं नेहमीच ध्येय असतं. त्यामुळे धनुराशीची मंडळी परिस्थिती कशीही असो, स्वतःच्या कष्टाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवनातील यशस्वी होण्याचे सर्व मार्ग अवलंबत असतात. गुरुग्रहाचा अंमल राशीवर असल्यामुळे शैक्षणिक, न्यायव्यवस्था, सामाजिक आणि धार्मिक कार्याची आवड सुद्धा या मंडळींमध्ये आढळते. त्यामुळे निरनिराळ्या धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये यांचा सक्रिय सहभाग असतो. म्हणून ही मंडळी स्वतः एखादी शैक्षणिक, सामाजिक किंवा धार्मिक चळवळ सुद्धा पुढाकार घेऊन स्थापन करतात, उभारतात. समाज उत्थानासाठी आणि कल्याणासाठी एखादा ट्रस्ट किंवा NGO याच्या माध्यमातून सुद्धा काम करायला यांना आवडतं. शैक्षणिक शिक्षण व्यवस्था सुधारणं, समाजातील तळागाळातील लोकांना मदत करणं, धार्मिक आस्था निर्माण करणं, परंतु धार्मिक कर्मकांडांमधील चुकीच्या कल्पना, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा मात्र बाजूला करणं, उलट समाज प्रबोधन करणं हा यांच्या जीवनातला मोठा ध्येय सिद्धीचा भाग राहतो. राशी क्षत्रिय तेजाची आणि अग्नितत्वाची असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अन्याय ही मंडळी कधीही कदापि सहन करत नाही. यांना बिलकुल ते मान्यच नसतं. उलट अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणं यांना आवडतं. हे नुसते अन्यायाचा प्रतिकार करत नाहीत, तर समाजामध्ये अन्यायाच्या विरोधात जागृती निर्माण करून योग्य त्या पातळीवर लढा सुद्धा उभारतात, निर्माण करतात. यांना समाजाला पुढे घेऊन जायला, समाजामध्ये क्रांती घडवून आणायला, कार्यामध्ये पुढाकार घ्यायला, तसेच लोकांना लीड करायला मनापासून आवडतं. किंबहुना हा त्यांचा स्वभाव गुणधर्मच आहे. यांच्या वागण्यात, बोलण्यात, कृतीमध्ये प्रचंड सकारात्मकता असते. त्यामुळे समाजातील बदल करू इच्छिणारी मंडळी नेहमीच यांच्या कार्याच्या बाजूने त्यांना साथ सुद्धा देतात. परंतु यांचा स्वभाव म्हणजे कोणी साथ देऊ अथवा न देऊ, अगदी एकट्याने सुद्धा अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याची यांची हिंमत असते. त्यामुळेच ही मंडळी स्वभावाने जहाल मतवादी भासतात. यांच्या स्वभावात उग्रता सुद्धा असते. अग्नितत्वाची राशी तर काम करण्याचं चैतन्य सुद्धा असतं, कारण तेच अग्नितत्व यांच्यामध्ये सतत सळसळत असतं. त्यामुळे यांना जहाल आणि उग्र स्वभावामुळे काही वेळेला वादाचे आणि संघर्षाचे प्रसंग नेहमीच आयुष्यात निर्माण होताना, वाट्याला येताना दिसतात. प्रत्येक राशीमध्ये जसे चांगले गुणधर्म असतात तसे वाईटही असतात. धनुराशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर याचा स्वामी ग्रह गुरु हा जो ग्रह अशुभ स्थितीत त्यांच्या कुंडलीमध्ये असेल तर त्यांच्या स्वभावामध्ये सतत रागावण्याचा, चिडचिड करण्याचा गुणधर्म जरा जास्त आढळतो. काही वेळेला तर समोरच्याचं म्हणणं व्यवस्थित ऐकून, संपूर्ण ऐकून न घेता त्यावर आपलाच निर्णय लादण्याचा स्वभाव, हट्टीपणा निर्माण होताना दिसतो. आपलंच म्हणणं खरं आहे आणि ते खरं करण्याच्या नादात समोरच्या व्यक्तीची नाराजी सुद्धा, वादावादी सुद्धा ओढवून घेतात. आणि यामुळे ही मंडळी कधी वेळा गर्विष्ठ आणि आत्मप्रौढी करणारी वाटतात. तसेच धनुराशी ही द्विस्वभावी राशी स्वभावाची असल्यामुळे हुशारी, बुद्धिमत्ता, कष्टाळूपणा अंगी असून सुद्धा बऱ्याच बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात कमी पडल्यामुळे अयशस्वी होताना दिसतात. यांच्या बाबतीमध्ये अपयशी होण्याचं दुसरं कारण म्हणजे अति आत्मविश्वास सुद्धा. धनुराशीच्या आरोग्याचा जर विचार केला तर उष्णतेचे आजार, पित्त, ऍसिडिटी, पायाची दुखणी ही सर्वात मोठ्या गोष्टी ती म्हणजे वजन वाढणं.
आणि वजनावर नियंत्रण ठेवणं त्यासाठीच महत्वाचं राहतं. नाहीतर वजन वाढल्यामुळे होणारे आजार म्हणजे ब्लड प्रेशर, मधुमेह, हृदयविकार याबद्दल भविष्यातल्या अडचणी मात्र वाढतात. धनुराशीच्या मंडळींना करिअर याचा अभ्यास केला तर संरक्षण क्षेत्र, पोलीस विभाग, शिक्षण संस्था, लेक्चरर, न्याय खातं, शिक्षक, वकील, न्यायाधीश तसेच कोणत्याही कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी वर्ग म्हणून ही मंडळी कार्य करण्यास उत्सुक असतात आणि यशस्वी असतात. यांना नोकरीमध्ये जास्त यश मिळत असल्यामुळे यांना उच्च शिक्षण घेण्याची सुद्धा आवड असते, किंबहुना गरजही असते. तसेच एखाद्या सामाजिक, शैक्षणिक किंवा धार्मिक संस्थेवर मुख्य ट्रस्टी म्हणून जबाबदारी सुद्धा सांभाळतात. या राशीच्या मंडळींना ज्योतिष सारख्या गूढ विषयामध्ये सुद्धा चांगलं यश मिळतं. आता आपण अजून माहिती करून घेऊया ती म्हणजे धनु राशीमध्ये येणाऱ्या नक्षत्रांविषयी. त्यामुळे ही राशी अजून सूक्ष्म समजायला मदत मिळेल. धनु राशीमध्ये मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा ही नक्षत्र येतात. त्यापैकी सुरुवात करूया मूळ नक्षत्रापासून. तर धनु राशीमध्ये हे जे मूळ नक्षत्र आहे याचे चारही चरण येतात. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे केतू. म्हणजेच या नक्षत्रावर धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु आणि केतू या दोघांचाही प्रभाव असतो. हे नक्षत्र संपूर्णपणे धनु राशीमध्ये येतं. या नक्षत्राची देवता आहे राक्षस कुळातील देवता नैऋत्ती देवी. ही देवता विनाश आणि प्रलय यांची कारक देवता समजली जाते. हे नक्षत्र गंडमूळ नक्षत्र आहे. याचा अर्थ यांना सतत कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून जन्मतःच मूळ नक्षत्राची शांती त्या बालकाची, जातकाची केली जाते. त्यामुळे या नक्षत्रामधील व्यक्ती विनाशकारक कार्याला परिणाम मात्र चांगला देऊ शकतात. परंतु म्हणून या नक्षत्राला सर्वस्वी वाईट मानणं हे सुद्धा तितकंच चुकीचं आहे. कारण या नक्षत्रावर गुरुग्रहाचा शुभ परिणाम सुद्धा आहे, प्रभाव सुद्धा आहे. त्यामुळे समाजातील चांगली, परोपकारी, सेवाभावी कार्य सुद्धा याच मंडळीकडून मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतात. तर लग्नासारखी शुभ कार्य या नक्षत्रावर होतात. त्यामुळे मूळ नक्षत्र म्हणजे वाईट हा गैरसमज मात्र अवश्य टाळा, किंबहुना नकोच. या नक्षत्राचं नामाक्षर ए, यो, भा, भी यावरून सुरू होणारा असतं. या नक्षत्राचं बोधचिन्ह आहे झाडांची एकत्रित बांधलेली मुळं. यावरून असं सुद्धा समजतं की या मंडळींमध्ये आपल्या कुटुंबातील, आपल्या समाजातील, मित्रपरिवारातील लोकांशी जोडून एकत्र, एकरूप होऊन राहायला जास्त आवडतं. मग असं एकत्र राहिल्यामुळे या मंडळींची ताकद सुद्धा त्याच प्रमाणामध्ये खूप सुंदर पद्धतीने चांगली वाढलेली दिसते. त्यामुळे ज्योतिषशास्त्र या नक्षत्राच्या व्यक्तींना नेहमी सल्ला देतं की आपल्याला आयुष्यात मोठं यश, मान सन्मान मिळवायचा असेल तर आपल्या मित्र, नातेवाईक यांच्या सहकार्याचा स्वीकार करा आणि तो स्वीकार करून पुढे जा. उत्तुंग यश मिळतं. या लोकांमध्ये दृढता, दृढ विश्वास खूप चांगला असतो. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी खोलात जायला यांना आवडतं आणि म्हणून ज्या क्षेत्रामध्ये संशोधन आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे, अशा क्षेत्रामध्ये कोणतंही क्षेत्र यांचं करिअर अधिक जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी यशस्वी होतं. आपले हाती घेतलेलं कार्य यशस्वीपणे पूर्णत्वाला नेण्याकडे यांचा नेहमीच अट्टाहास असतो, कल असतो. केतूचा प्रभाव असल्यामुळे मेडिकल किंवा केमिकल क्षेत्र, खडक, मातीकाम, खाणकाम यांच्याशी संबंधित कार्य, प्राण्यांशी संबंधित काम, प्राण्यांचे डॉक्टर, प्राण्यांचे प्रशिक्षक ही कामं करणं किंवा यामध्ये करिअर करणं फायद्याचं राहतं. त्याचबरोबर गुरुग्रहाचा प्रभाव असल्यामुळे शिक्षक, समाजसेवा, राजकारण, गुप्तहेर खातं, संरक्षण कार्य, न्यायदान म्हणजेच न्यायाधीश किंवा वकिली क्षेत्र ही सुद्धा करिअरसाठी लाभाची ठरतात. ही मंडळी बोलण्यामध्ये सुद्धा उत्तम प्रभावी असतात. त्यामुळे खूप चांगले वक्ता असतात. या नक्षत्राच्या अंमलाखाली त्वचेचे आजार, कोड, लुकेडर्मा, सोरायसिस, कुष्ठरोग, हर्पीज, त्वचेच्या ॲलर्जी, त्वचेला खास सुटणं, पोटाच्या आतड्यांचे आजार, पचनसंस्थेचे आजार, मूळव्याध, सांधेदुखी, गुडघेदुखी, शरीरातील नसांचे आजार, नसांची कमजोरी आणि सर्वात महत्त्वाचं असे काही आजार की ज्याचं निदान वैद्यक शास्त्रामध्ये लवकर किंवा सहज होत नाही. तर मंडळी ही होती मूळ नक्षत्राची संपूर्ण माहिती. आता आपण जाणून घेऊया या धनु राशीमध्ये येणारं त्यानंतरचं दुसरं नक्षत्र म्हणजे पूर्वाषाढा नक्षत्र. या नक्षत्राचे सुद्धा चारही चरण धनु राशीमध्येच येतात. या नक्षत्राचं नामाक्षर आहे भू, धा, फा, ठा. हे मनुष्यगणी नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे शुक्र आणि म्हणूनच या नक्षत्रावर धनु राशीचा स्वामी गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो. तसं पाहिलं तर हे सामान्य नक्षत्र आहे. त्यामुळे अल्पसंतुष्टपणा या नक्षत्राचा गुणधर्म या व्यक्तीमध्येही उतरतो
आणि म्हणूनच या नक्षत्राची मंडळी आहे त्या परिस्थितीमध्ये संतुष्ट भावनेने जगतात असतात. त्यांच्या काही फार मोठ्या अपेक्षा नसतात. एक चाकोरीबद्ध आयुष्य जगायला यांना म्हणूनच आवडतं. या नक्षत्राची देवता आहे उदक म्हणजे जलदेवता. म्हणून पाण्याशी संबंधित कार्यामध्ये या मंडळींना खूप चांगले यश मिळण्याची शक्यता जास्त असते. या नक्षत्राचं बोधचिन्ह हातात धरून हवा घेण्याचा जो पंखा असतो, जुन्या काळात याचा उपयोग हवा घेण्याबरोबरच सजावटीसाठी सुद्धा केला जायचा. मंडळी, या नक्षत्रावर शुक्राचा असलेला प्रभाव आणि बोधचिन्ह असं सुद्धा दर्शवतं की ज्यामध्ये कलाकारी आहे, क्रिएटिव्हिटी आहे, सजावटीचं कार्य आहे, सौंदर्य विषय आहे किंवा कार्य आहे, अशा क्षेत्रामध्ये या व्यक्ती हमखास यशस्वी ठरतात. हे त्यांचं कार्यक्षेत्र असू शकतं. स्वतःमध्ये सुद्धा ही मंडळी सौंदर्यवान असतात, मेहनती असतात, कोणत्याही प्रकारच्या परिश्रम करण्यात नेहमी पुढे असतात. स्वतःला शांत ठेवून एखाद्या कामाची आखणी करणं, लोकांना बरोबर चांगले स्नेहपूर्ण संबंध लोकांबरोबर निर्माण करणं यांना जास्त आवडतं आणि जमतं सुद्धा. थोडक्यात काय तर शांत स्वभावाचे असतात. यांच्यामध्ये संयम सुद्धा तितकाच चांगला असतो. परंतु हातातला पंखा कधी कधी आपण जसा अग्नी पेटवायला किंवा अग्नी वाढवायला वापरतो, अगदी तसा काही वेळेला यांचा स्वभाव होतो बरं का. म्हणजेच कलह वाढवायला हवा देणे हा काहीसा नकारात्मक गुणधर्म सुद्धा या मंडळींमध्ये आढळतो. जेव्हा यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र ग्रह अशुभ स्थितीमध्ये असतो, यांची इच्छाशक्ती मात्र खूप चांगली आणि प्रबळ असते. त्यामुळे ही मंडळी कोणतंही कार्य संयम ठेवून अधिक जास्त वेळेपर्यंत तग धरून करू शकतात. फार मोठ्या अपेक्षा न ठेवणारी ही मंडळी असतात. खाऊन पिऊन सुखाने दिवस घालवणारी ही मंडळी असतात. चवीने खायला म्हणूनच या मंडळींना फार आवडतं. खवय्ये असतात आणि आयुष्य सुद्धा चवीने जगणारे असतात. मौज मौजा करायला म्हणूनच यांना मनापासून आवडतं. आणि म्हणून ज्योतिषशास्त्र या मंडळींना काही वेळेला असंही सांगतं की थोडा भविष्याचा विचार करून आपलं भविष्यातलं ध्येय जरा मोठं करून जगायला शिका. नाहीतर कुठेतरी आपण मात्र जगाच्या मागे राहू शकता. कारण जग मोठ्या वेगाने बदलणार आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा हा वेग समजून घ्या आणि आयुष्य जगा. म्हणजे जगाबरोबर चालायला आपल्यालाही चांगली मदत मिळेल, यशही चांगलं मिळेल. या मंडळींना पाण्याशी संबंधित कामामध्ये यश उत्तम मिळतं. त्यामुळे नेव्हीमधील अधिकारी, प्रशिक्षक, पाण्यात बांध घालणं, कॅनॉल बांधणं, सध्या जो पॅकेजिंग वॉटरचा व्यवसाय सुरू झालेला आहे, फार चांगला आहे. किंवा त्याची डिस्ट्रीब्युशन शिप घेणं, अशा कामात या मंडळींना उत्तम प्रगती असते. तसेच सौंदर्य प्रसाधने बनवणं, विकणं, ब्युटी पार्लर चालवणं, ड्रेस किंवा इंटिरियर डिझायनिंग करणं, नाटक, सिनेमा यामधील सेट डिझायनिंग करणं किंवा तो बनवणं, यामध्ये विशेष लक्ष किंवा यश मिळण्याची शक्यता जास्त असते. मूर्तिकार असतात. तसेच गुरुग्रहाचा विशेष प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे जेवण म्हणजे हॉटेल व्यवसाय, शिक्षक किंवा आपण मगाशी जी काही कार्य ऐकली त्यामधील शिकवणं, शिक्षक होणं, तसेच योग प्रशिक्षक, मनोविश्लेषक, सायकॉलॉजिस्ट, तसेच भाज्या, फुलझाडं यांची नर्सरी सुद्धा या क्षेत्रातही त्यांना करिअर खूप चांगल्या रीतीने फायदा मिळवून देतं. या मंडळींच्या आरोग्याचा विचार करता मधुमेह, सेक्स डिसॅबिलिटी, पुरुषांच्या बाबतीत शुक्र धातूची कमतरता, तर स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीचे आजार, संततीमध्ये येणाऱ्या अडचणी, रोगप्रतिकार क्षमता कमी राहणं, अशा प्रकारची संभावना जास्त असते. यानंतरचं नक्षत्र येतं ते म्हणजे उत्तराषाढा नक्षत्र. या नक्षत्राचा पहिला चरण धनु राशीमध्ये येतो. कारण प्रत्येक राशीमध्ये 9 चरण असतात. तर या नक्षत्राचा पहिला चरण. उरलेले 3 चरण पुढच्या मकर राशीमध्ये येतात. त्यामुळे याला त्रिपाद नक्षत्र असंही संबोधलं जातं. हे नक्षत्र काहीसं अशुभ समजलं जातं जन्मवेळ आणि मृत्यू वेळेच्या संदर्भात, आणि म्हणून या नक्षत्रावर जन्म किंवा मृत्यू झाला असता या नक्षत्राची शांती केली जाते. परंतु हे ऊर्ध्वमुखी आणि शुभ नक्षत्र सुद्धा आहे. त्यामुळे लग्नासारखी शुभ कार्य या नक्षत्रावरती अवश्य केली जातात. शिवाय हे ऊर्ध्वमुखी नक्षत्र असल्यामुळे जमिनीवरील जे बांधकाम केलं जातं ते बांधकाम करण्यासाठी हे नक्षत्र शुभ आहे. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे प्रत्यक्ष सूर्यनारायण, आणि या नक्षत्राची देवता आहे विश्वदेव. ज्योतिषशास्त्रात या देवतेला सत्यता, शुभता, तेजस्विता, दक्षता, सावधानता या गुणधर्माने ओळखलं जातं. त्यामुळे हे सगळे गुणधर्म या व्यक्तिरेखेमध्ये सुद्धा अवश्य आढळतात. त्याचप्रमाणे सूर्याची तेजस्विता, न्यायबुद्धी, प्रखरता, साहस, कर्तव्यपारायणता, धैर्य या सर्वांचा प्रभाव सुद्धा या नक्षत्रातल्या व्यक्तींवर प्रामुख्याने आढळताना दिसतो.
या नक्षत्रामधील नामाक्षर काय आहे तर भे, भो, जा, जी. या नक्षत्रामधील मंडळी अगदी साध्या पद्धतीने जीवन जगणारे असतात. उगाचच डामडौल दाखवायला यांना बिलकुल आवडत नाही. साधी राहणी, उच्च विचार असा काहीसा यांचा स्वभाव गुण वैशिष्ट्याचा भाग असतो. याचं बोधचिन्ह आहे हस्तिदंत. हत्तीच्या दाताचं बाबतीत जसे दात फार महत्वाचे आहेत हत्तीच्या बाबतीत, अत्यंत मौल्यवान समजले जातात. अगदी त्याचप्रमाणे यांचं सुद्धा समाजातील स्थान महत्वाचं असतं. म्हणजे समाजामध्ये यांना मानसन्मान चांगला मिळवता येतो. म्हणजे हे चिन्ह सुद्धा आपल्याला ना बरंच काही सांगत असतं. हत्तीला जसं युद्धामध्ये फार महत्व आहे, स्थान दिलं जातं, त्याला सर्वात पुढे नेहमीच ठेवलं जातं. अगदी त्याचप्रमाणे ही मंडळी सुद्धा लढवय्या स्वभावाची, न्याय हक्कासाठी सदैव पुढे राहणारी असतात व आपल्या साहसी आणि अभ्यासू स्वभावाने विजयश्री सुद्धा प्राप्त करून घेणारी असतात. हे मनुष्यगणी नक्षत्र आहे. धनु नक्षत्र राशीमध्ये या नक्षत्राचा पहिला चरण येतो. त्यामुळे त्यावर गुरु ग्रहाचा आणि त्याच्या स्वतःच्या स्वामी ग्रह रवीचा सुद्धा अंमल अधिक असतो, जो व्यक्तीला आयुष्य यशस्वी होण्यास अधिक शुभकारक मानला जातो व या व्यक्ती त्याचप्रमाणे आपल्या कार्यात अगदी हमखास यशस्वी सुद्धा होताना दिसतात. ही मंडळी नेहमीच आपल्या साहसी आणि पराक्रमी गुणांचा वापर लोकांच्या कल्याणासाठी सुद्धा करताना आढळतात. उगाचच आपला मोठेपणा कुठेही दाखवत बसत नाहीत. सात्विक आणि कोमलता यांच्या अंगी उपजत असल्यामुळे कोणालाही नुकसान करण्याचा विचार सुद्धा या मंडळींना कधीही शिवत नाही. लोकांना नेहमी मदत करणं, आपल्या परंपरा आणि रूढींचं पालन करायला यांना मनापासून आवडतं. उलट जी मंडळी आपल्या रूढी आणि परंपरा मानत नाहीत, विरोध करतात, त्यांच्याशी सामना करायला मात्र ही मंडळी पुढे असतात. थोडक्यात काय, तर अत्यंत डिसेंट स्वभावाची ही मंडळी असतात. गुरु आणि रवीचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे उत्तम कथावाचक, कीर्तनकार, उपदेशक, शिक्षक, प्राध्यापक, समाजसेवक म्हणून कार्य करायला, या क्षेत्रात करिअर करायला यांना मनापासून आवडतं आणि यशस्वी सुद्धा होतात. तसेच वकील, न्यायाधीश, उच्च सरकारी अधिकारी किंवा उच्च विद्या विभूषित अशी ही मंडळी असतात. बँकिंग, विमा, फायनान्शियल प्लॅनर, त्याचप्रमाणे इतिहासाचा आणि धार्मिक गोष्टींबरोबर ज्योतिष, वास्तू या विद्येमध्ये सुद्धा यांना सहज पारंगतता आपल्या अभ्यासाने मिळवता येते. मनोविश्लेषक, मानसिक सल्लागार, समाज प्रबोधनकार, संरक्षण खातं, मिलिटरी ऑफिसर्स, पोलीस खातं, त्याचबरोबर जिम ट्रेनर, ॲथलेटिक किंवा अगदी पहिलवान सुद्धा ही मंडळी होऊ शकतात. आरोग्याचा यांचा विचार करता या मंडळींना पित्त म्हणजेच उष्णतेचे आजार, डोळ्यांचे आजार, ब्लड प्रेशर, बीपी, पाठीच्या मणक्याचे आजार, हृदयविकार आणि लठ्ठपणामुळे होणारे आजार या बाबतीमध्ये मात्र प्रचंड काळजी घ्यावी लागते. मंडळी, अशी ही संपूर्ण धनुराशी आपल्याला कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त आपला हा विषय लोकांपर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओला अवश्य शेअर करा. आवडला आहेच लाईक सुद्धा करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या विविध वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपला जो नंबर आहे व्हॉट्सअप 9892156163 हा नंबर नेहमी थंबनेलवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेला असतो. या नंबरवर 330 रुपये फोन पे करा. तुमचा स्क्रीनशॉट, संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये, तर अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक हे सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण घरपोच भारतात कुठे असाल मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूपदीप पात्र याचीही माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच आपल्याला सुद्धा आपल्या करिअरबद्दल, आपल्या राशी गुण वैशिष्ट्यांबद्दल, आयुष्यातल्या प्रसंगाबद्दल माहिती करून घ्यायची असेल, विस्तृत सखोल मार्गदर्शन घ्यायचं असेल तर असं सशुल्क मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने आम्ही ते मार्गदर्शन करतो. हे घेण्यासाठी अवश्य आपणही व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्या, नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. पुन्हा एकदा नंबर सांगतो 9892156163. मंडळी, असा या धनुराशीचा प्रवास कसा वाटला अवश्य कळवा. पुढच्या भागामध्ये यानंतर येणाऱ्या मकर राशीची अशीच संपूर्ण माहिती घ्यायला पुन्हा एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.